मी 4-5 वेळेस गेले, पण मला काय त्यांच्या इथं सही नाही भेटली. मी 2-2 तास बसले, मला काय सही नाही भेटली. मला 2 महिने झाले टिंगऱ्यांचे मी जाऊन सही आणलेली, पण सरांनी काय सही नाही दिली. तर अमरालताईकडे आली तर त्यांनी आम्हाला म्हटलेत आता करून देते म्हणून. हॉस्पिटलला पण 2-2 तास जाऊन बसले, मला काय त्यांनी म्हणजे भेटलेच नाही, आलेच नाही ते. 1 तास लेट, 2 तास लेट असं बोलून मग मी उठून आले. तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. ते किती दिवस झालं पळते मी त्याच्यासाठी, तो काही सहीच द्यायला. 2-3 महिने झाले मी पळते त्याच्यासाठी. ते होतच नव्हतं. आता अमरालताई म्हणलेत आता हो करते म्हणून, तिथं जाऊन बघू आता. हा, त्यांच्यामुळे व्हायला लागले. ते बोललेत आता जाऊन करून घ्या म्हणून. 1 मिनिट, डॉक्युमेंट्स. हे नाव चेंज करायचंय मला. हे टिंगऱ्यांची सही आणलेली, हे बघा तारीख बघा कधीची. किती दिवस झाले मी पळते. आता ताईंना भेटले तेव्हा ताईंनी सांगितले करून घ्या म्हणून. हे हाय का? महानगरपालिकेचा हा कोणता भाग आहे? हा, तिकडून दिलत ना आम्हाला ते नाव चेंज याच्यावर करता. तुम्हाला सही पाहिजे होती. हा, ह्याच्यावरती सही पाहिजे होती. नाही भेटले. आता ताईंना भेटले, ताई बोललेत करून देते. आपण म्हणतो की डॉक्युमेंट्स असतात, प्रत्येकाला असतात आणि ते काढण्यासाठी अनेक सामान्य लोकांची फार धावपळ होत असते. त्याच्यात जर नगरसेवक म्हणला की नाही सही देणार किंवा द्यायची नसेल तर किती तारंबळ उडते हे आपण इथे बघतोय की 2 महिने, किती महिने झाले म्हणलं? 2 महिने झाले. 2-2.5 महिने होत आले आम्ही. आणि किती फेऱ्या मारल्या तुम्ही? 4-5-6 वेळेस जाऊन, काल रात्रीच जाऊन बसून आलो. 8:30 वाजता 8 वाजता गेलो तिथे. आम्हाला 9:30-7 वाजता गेलो. 8:30 वाजता विचारलं तर ते बोलले आता 9:30 वाजता. शेवटी मी मुलाला घेऊन परत आले. मुलाला घेऊन बसलेलो तिथे एवढा वेळ. नाही आले सर. एकदाही नाही भेटले? नाही भेटलेच नाही, निरोप आलेच पण नाही. नाहीच, काहीच नाही. नाव वगैरे देऊन आलो. त्यामुळे असे नगरसेवक